नमस्कार. चला आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया, तो म्हणजे लिंक्डइन. कॉलेजमधल्या स्टुडंट्ससाठी ना हे फक्त एक प्रोफाईल नाहीये, तर यशस्वी करिअरची पहिली पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. मग ते नक्की वापरायचं कसं, यावरच आपण आज सविस्तर बोलणार आहोत. जरा एक क्षण विचार करूया. व्यावसायिक जगात म्हणजे प्रोफेशनल वर्ल्डमध्ये आपली पहिली ओळख कशी होते? आपलं फर्स्ट इम्प्रेशन कसं पडतं? आजच्या काळात ना गंमत अशी आहे की ही पहिली ओळख प्रत्यक्ष भेटून होतच नाही, ती होते ऑनलाईन. म्हणजे आपला रेझ्युमे पोहोचायच्या आधीच आपली डिजिटल प्रोफाईल तिथे पोचलेली असते. चला तर मग बघूया आपला रोडमॅप काय आहे ते. आपण 5 सोप्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपलं डिजिटल फर्स्ट इम्प्रेशन, मग एक ऑल स्टार प्रोफाईल कशी बनवायची, त्यानंतर उद्देशाने कनेक्शन्स कसे जोडायचे, मग एंगेजमेंटमधून संधी कशी मिळवायची आणि शेवटी एक पक्की ॲक्शन प्लॅन. तर पहिला भाग, आपली डिजिटल फर्स्ट इम्प्रेशन. बघा, आजच्या जॉब मार्केटमध्ये विशेषतः भारतात लिंक्डइन आता काही ऑप्शनल राहिलेलं नाहीये, ती एक गरज बनली आहे, हे नक्की. यालाच डिजिटल हँडशेक असं म्हणतात. म्हणजे काय, तर आपली लिंक्डइन प्रोफाईल हीच रिक्रुटर्स आणि प्रोफेशनल्ससोबतचा पहिला कॉन्टॅक्ट पॉइंट असते. प्रत्यक्ष भेटायच्या खूप आधी आपलं मत इथेच बनत असतं. ओके, आता वळूया दुसऱ्या भागाकडे, आपली ऑल स्टार प्रोफाईल तयार करणे. इथे आपण आपला पर्सनल ब्रँड कसा तयार करायचा याच्या एकदम प्रॅक्टिकल स्टेप्स पाहणार आहोत. एका दमदार लिंक्डइन प्रोफाईलसाठी ना या 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे प्रोफेशनल फोटो, दुसरं म्हणजे आकर्षक हेडलाईन, तिसरं उद्देशपूर्ण समरी, मग अनुभवाचा तपशील आणि शेवटी संबंधित स्किल्स. आता बघा, 2 सामान्य चुका आहेत ज्या टाळायलाच हव्यात. पहिली म्हणजे फोटो, तो एकदम क्लिअर प्रोफेशनल हेडशॉट असावा, प्लीज सेल्फी नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेडलाईन, फक्त स्टुडंट असं लिहू नका, त्याऐवजी ॲस्पायरिंग डेटा ॲनालिस्ट किंवा एआयमध्ये पॅशनेट असलेला इंजिनिअरिंग स्टुडंट असे कीवर्ड्स वापरा. यामुळे काय होतं, रिक्रुटर्सना आपल्याला शोधणं खूप सोपं जातं. आपल्या प्रोफाईलमधला जो समरी सेक्शन आहे ना, त्याच्याकडे आपल्या करिअरचा स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणून बघा. हीच ती जागा आहे जिथे आपण आपले ध्येय, आपली आवड स्पष्टपणे मांडू शकतो. आता एक्सपिरियन्स सेक्शनमध्ये आपल्या इंटर्नशिप्स, कॉलेज प्रोजेक्ट्स, अगदी व्हॉलंटियर वर्कचा तपशीलही द्या. आणि स्किल्समध्ये फक्त टेक्निकल स्किल्स जसं की पायथन, C++ एवढंच नाही, तर लीडरशिप आणि टीमवर्कसारखे सॉफ्ट स्किल्ससुद्धा नक्की टाका. आता जरा इथे बघा, एका अगदी साध्या प्रोफाईलमध्ये आणि एका ऑलस्टार प्रोफाईलमध्ये किती मोठा फरक आहे हे लगेच लक्षात येतं. योग्य कीवर्ड्स आणि डिटेलमध्ये दिलेली माहिती यामुळे आपली प्रोफाईल कशी एकदम वेगळी आणि प्रभावी दिसू शकते हे यातून स्पष्ट होतंय. चला आता तिसऱ्या भागाकडे जाऊया. उद्देशाने संपर्क साधणे म्हणजे एक मजबूत प्रोफेशनल नेटवर्क कसं तयार करायचं यावर आता आपण फोकस करूया. प्रश्न पडतो, सुरुवात कुठून करायची? तर बघा, 4 महत्त्वाचे ग्रुप्स आहेत. आपल्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी, आपल्याला ज्या इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे तिथले प्रोफेशनल्स, आपल्या ड्रीम कंपन्यांमधले रिक्रुटर्स आणि आपले प्रोफेसर्स किंवा गेस्ट स्पीकर्स. हे आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं नेटवर्क आहे. एक छोटीशी गोष्ट खूप मोठा फरक घडवू शकते, आणि ती म्हणजे एक पर्सनलाइज्ड नोट. फक्त कनेक्ट बटन दाबण्याऐवजी इथे दिल्यासारखं एक छोटासा मेसेज पाठवला ना, तर कनेक्शन रिक्वेस्ट स्वीकारली जाण्याची शक्यता खूप म्हणजे खूप वाढते. आता येतोय चौथा भाग, एंगेजमेंटपासून संधीपर्यंत. आत्तापर्यंत आपण प्रोफाईल बनवली, पण आता तिला एका प्लॅटफॉर्ममध्ये कसं बदलायचं ते पाहू. असं काहीतरी ज्यामुळे रिक्रुटर्सचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाईल. बरं, प्रोफाईल तर तयार झाली, पण आता इतरांच्या नजरेत कसे यायचं? कारण फक्त प्रोफाईल बनवून ठेवली म्हणजे काम झालं असं नाहीये. यासाठी एक सोपी कंटेंट स्ट्रॅटेजी वापरता येते. आपल्या फील्डशी संबंधित आर्टिकल्स शेअर करा, इंडस्ट्रीमधल्या मोठ्या लोकांच्या पोस्टवर विचारपूर्वक कमेंट करा, आपल्या कॉलेज प्रोजेक्ट्सबद्दल छोटी पोस्ट लिहा आणि ज्या कंपन्या आवडतात त्यांना फॉलो करा. आणि हे सगळं रोज करायची काही गरज नाहीये. आठवड्यातून फक्त 3 वेळा 15 मिनिट पुरे आहेत. इथे दाखवल्याप्रमाणे एक साधं रुटीन बनवता येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यात सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि आता आपण आलोय शेवटच्या भागाकडे, आपली लिंक्डइन ॲक्शन प्लॅन. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एका स्पष्ट ॲक्शन प्लॅनमध्ये मांडूया. तर ही आहे एक सोपी 3 स्टेप ॲक्शन प्लॅन. पहिलं, याच आठवड्यात एक ऑल स्टार प्रोफाईल तयार करायची. दुसरं, 10 महत्त्वाच्या लोकांना कनेक्शन रिक्वेस्ट पाठवायची. आणि तिसरं, आपली पहिली पोस्ट किंवा कमेंट करायची. सुरुवात करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे.
आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. भविष्यातला एम्प्लॉयर आपल्याला शोधतोय, पण तो आपल्याला शोधू शकेल का? आपली डिजिटल ओळख तयार आहे का? यावर नक्की विचार करा.